गोवा राज्यातील वडावाले गावामध्ये आणि इथे आम्ही आलो आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा घ्यायला। या गावामध्ये 2 स्पोर्ट्स आहेत, एक बंजी जंपिंग आणि दुसरं म्हणजे ATVची राईड घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत आणि त्याची मजा लुटण्यासाठी। चला तर मग आता जाऊया आम्ही त्याची पूर्ण माहिती घ्यायला आणि ATV राईड घ्यायला। आम्ही ATVकडे आलेलो आहोत। आता ह्या गाडीची पूर्ण माहिती आम्हाला आता आमचे मॅनेजर आहेत ते आम्हाला इथे समजावणार आहेत। सर हो फुडलो ब्रेक हय हो फुडलो ब्रेक आणि तो फाटलो ब्रेक हां तर तुका हो चडसो आमी फाटलो ब्रेकूच प्रिफर करता, फाटलो ब्रेकूच यूज करता चडसो। हो एक्सिलरेटर ओके, नॉर्मल बायकिंग कसो आसता एक्सिलरेटर नॉर्मल आसता, हेका मातसो एडवान्स दिला हेंच्यांनी, तेका थंब एक्सिलरेशन म्हणटा। थंब एक्सिलरेशन हो जेन्ना तूं प्रेस करता पळय तेन्ना बायक पिकअप घेता। ओके ओके, आणि जेन्ना आमी स्लोप आसता पळय स्लोपा वयल्यान वयता पळय तेन्ना हे प्रेस करप ना। ओके, ब्रेक करपाचें आनी वचपाचें, चड रेस दिवप ना, गाडी मागीर परत पाक शकता। आतां बायक स्टार्ट करून दाखय रे तुमकां। ओके, बायक स्टार्ट केल्लेली आहा, आतां फुडें वचपा जाय न्हू, जाल्यार हो एक्सिलरेटर हो प्रेस करपाचो, फुडें गेलो बायक रावली सो, आनी हे स्टॉप बटन। ओके ओके, हेका रिमोट म्हणटा, रिमोट। ओके, हो स्टॉप, रिवर्स वचपाचें आहा न्हू, रिवर्स गियर घालपाचें आनी रिवर्स वचपाचें। ओके ओके, आनी हे स्टॉप बटन हे प्रेस केल्या उपरांत बायक बंद जाता। हे बटनार तेका म्हणजे चावी बी लावपाची तशी काय आहे ना? चावी तूं लावू शकता बट रिमोट आहा न्हू, रिमोट आहा, तूं चावी हांगासर लावू शकता। बरोबर, कळ्ळें, बट आपल्याला स्टार्ट आणि बंद करपा खातीर तुजेर काय करू? आता आम्ही जस्ट ड्राईव्ह करून ते आलेलो आहोत। एक चांगला एक्सपिरियन्स आहे आणि असं वाटतं की ड्राईव्ह खूप चांगली होणार आहे। सो आता एक थोडे लोक गेलेले आहेत ते येणार, त्याच्यानंतर आम्ही ड्राईव्हला जाणार आहोत। बघूया काय एक्सपिरियन्स आहे, सगळं मी तुम्हाला जाता जाता मनातलं शेअर करेन, तुमच्याशी बोलेन, तुम्हाला सांगेन काय आहे आणि का लोक एवढी इथे येतात। चला तर मग जाऊया आता। पाहत असाल इकडे तर मस्तपैकी हिरवळ अशी पूर्ण डोंगरामध्ये हिरवळ पसरलेली आहे। एवढं छान, आता मी 5 मिनटं इथे ड्रायव्हिंग करत आलेलो आहे, पण एवढं छान एक्सपिरियन्स आहे की डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे एक्सपिरियन्स इथे आहे मला आलेला आहे। किती छानपैकी ते हिरवळ आहे, जंगलाचे एक सुंदरता असं पूर्णपणे जंगल पसरलेलं आहे।
ऑफ रोडिंगमध्ये खूप छानपैकी ATVची राईड आहे आणि खूप छान अशा प्रकारची इथे रस्त्याची हे ठेवलेली आहे. पूर्ण जंगलात आता आम्ही लेककडे चाललेलो आहोत. आमठणे लेक. ATV चालवत आम्ही इथे आमठणे लेकवरती पोचलेलो आहे. एक सुंदर असं जे धरण आहे त्याच्या पायथ्याशी मुळाशी आम्ही पोचलेलो आहोत आणि एक वडावल गावामधनं येताना एक वेगळं असं एक्सपिरियन्स आम्हाला जंगलातनं आज अनुभवायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारे ATVची राईडही झाली. खूप असे वेगवेगळे अनुभव हे घेता आले. सुंदर असा पसरलेला हा निसर्ग, हे पाणी हे पाहून डोळ्याचं पारणं एकदम भरून जातं. खूप गोष्टी ज्या आहेत ज्या इथे बघण्यासारख्या आहेत. जंगलमध्ये फिरून त्या जंगलाला समजून घेण्यासाठी आहेत. निसर्ग एवढा छान आपल्याला शिकवतो. निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला काही ना काही शिकवते आणि काही ना काही त्याच्यातनं घडतंही. त्यामुळे असा निसर्ग राहिला पाहिजे, जगला पाहिजे आणि त्याच्यातनं अशा प्रकारचे ॲडव्हेंचरही चालू झाले पाहिजे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, तुमच्याही डोक्यात जर असं काही ॲडव्हेंचर करण्याचा विचार असेल आणि तुम्हाला आमची मदत हवी असेल तर नक्की सांगा. आम्ही त्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आहोत. हे गाव, ज्या गावामध्ये मी स्वतः राहतो, अंदर असं हे निसर्ग तुम्ही पाहाल. तिथे पूर्ण मोठमोठ्या डोंगर रांगा आणि त्याच्यामध्ये बसलेलं हे आमठणे धरण, आमठणे लेक हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. मीही इथे आलेलो आहे. माझं तर रोजचंच आहे कारण माझं घर असल्याकारणाने मी इथे येत राहतो. पण तुम्हाला खास करून तुम्हाला विनंती आहे, ही ATV राईड करण्यासाठी आणि बंजी जंपिंग करण्यासाठी तुम्ही वडावल येथे नक्की व्हिजिट करा आणि हा पूर्ण निसर्गाचा अनुभव घ्या. हेच सांगून मी माझ्या आजचा ब्लॉग संपवत आहे. धन्यवाद.